अनेक वेळा चांगली समाजसेवा पाहायला मिळते. कारण म्हटलं जातं ना, आले किती गेले किती, उडून गेला बरारा, नाही संपणार आणि नाही संपू देणार या रायगड मी मराठी प्रतिष्ठानचा दरारा, या रायगड मी मराठी प्रतिष्ठानचा दरारा. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा मात्र आपण पुढे घेऊन चाललायत. 18 पगड जातीच्या समाजाला एकत्र घेऊन हा रायगड मी मराठी प्रतिष्ठान ऑल ऑफ महाराष्ट्रामध्ये नाव कमवतोय. आज देखील माझ्या माहितीनुसार आमचे भाऊ जे US मध्ये राहत आहेत त्यांच्या वतीने देखील खूप छान आयोजन असं मेसेज आलंय. धन्यवाद त्यांचं देखील युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षेपण पाहतायत. तरी जाऊया सामन्याकडे. एका बाजूला पाहिलं तर खामगाव संघ, दुसऱ्या धन्यवाद बाजूला काकासाहेब. पाहिलं तर हरकोल संघ. मराठवाडा संघाचा कर्णधार साई सुतार मान्यवर आपल्या स्वागतासाठी थांबलेत, परंतु आपली उपस्थिती अनिर्वाय आहे म्हणून यायचं आहे ताबडतोब. साई सुतार. ॲडव्होकेट निलेश बामणे आणि नॉसाईला प्रतीक. खामगाव या संघाची हुकमी जोडी निलेश बामणे, ॲडव्होकेट निलेश बामणे सर. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नॉन स्ट्राईकला प्रतीक गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. जर्सी क्रमांक घालून अजय गोलंदाजी पहिला षटक हाताळण्यासाठी. कदाचित अगदी हरकोल या संघाचा युवा स्टार गोलंदाज, त्याच्या समोर आपला विपक्षामध्ये एक स्टार फलंदाज आहे तो निलेश बामणे. दुसरा चेंडू निर्वात शॉट खेळण्याचा प्रयत्नामध्ये पंचांकडे मात्र अपील केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते, मानावं गेली या गोलंदाजाला. अनुभव त्याला देखील येत जाईल की बलाढ्य खेळाडू समोर आपण मात्र गोलंदाजी करतोय आणि त्या फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवले या गोलंदाजाने. मूर्ती लहान पण कीर्ती महान, मानावं लागेल ते गोलंदाज अजयला. दुसरा चेंडू निर्धाव. खामगाव या संघाची धाव संख्या होती ती 2. निलेश बामणे स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. एक धाव संख्या. एकेरीचा दुहेरीमध्ये बदल करतायत की पण नाही, स्तब्ध राहत आहेत खामगावच्या मध्ये. निलेश या फलंदाजाने मात्र प्रतीकला स्तब्ध ठेवलंय आणि या एकेरी धावेबरोबर खामगाव या संघाची धाव संख्या मात्र होते ती 3. षटकार किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं तो प्रतीक स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय. या मोसमामध्ये त्याने अनेक कारनामे केले. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली ती खामगाव प्रीमियर लीग मध्ये. तब्बल 5 बॉल 5 षटकार मारणारा हा फलंदाज. रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न केलाय. मॅक्सवेलची आठवण करून दिले. सुवर्ण संधी होते काय पण एक धाव मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये बदल करतायत. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ते ॲडव्होकेट निलेश बामणे आणि प्रतीक मध्ये. रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या या मंचावर विविध मान्यवर आतापर्यंत आलेले आहेत, अजून येत आहेत. पण असे काही मान्यवर आहेत ज्यांनी तळागाळापर्यंत सर्वसामान्यपर्यंत ज्यांची प्रतिमा प्रत्येकापर्यंत पोहोचले, असे राजूदादा मुल्ला हे या मंचावर आलेले आहेत. विशेष म्हणजे सगळ्या खेळाडूंचं ते ऊर्जा स्रोत वाढवण्यासाठी ते विविध बेस्ट प्राईज सुद्धा त्यांनी इथे जाहीर केलेली आहे. कारण एक मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील हे व्यक्तिमत्व गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. असे सन्माननीय मुल्लासाहेब यांचं सुद्धा रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. विशेष म्हणजे सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेलं नाव आताच्या नगरसेवक शर्यतीमध्ये त्यांचं सुद्धा विशेष योगदान शर्यतीमध्ये ते होते. असे सन्माननीय साहेबांचं हे कार्य फार मोठं आहे. ह्या व्यासपीठावर रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या विनंतीला मान देऊन ते ह्या मंचावर आले. मागाठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानाचे विविध शिलेदार हे काम करत असतात. त्यांच्या माध्यमातून असे लोकप्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. त्यांचं विशेष कौतुक आणि स्वागत. धाव संख्या मात्र होते 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7. एका बाजूला पाहिलं तर जर्सी क्रमांक 7 गोलंदाजी करत होता. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिवमय चषकाचं पर्व देखील 7वा आहे आणि खामगाव या संघाची देखील धाव संख्या होती ती 7. एका बाजूला पाहिलं तर निलेश स्ट्राईक एंड आलेला फलंदाज, वैयक्तिक धाव संख्या पाहिली तर 4. दुसऱ्या बाजूला पाहिली तर प्रतीकची वैयक्तिक धाव संख्या 2. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आयुष. त्याला मात्र फलंदाजी सामना करेल तो निलेश बामणे. व्यवसायाने मात्र ॲडव्होकेट आहेत पण आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी नेहमीच स्ट्राईक एंडला फलंदाजी करत असतात. अनुभव देखील आहे. अनुभव मात्र कामाला हपट्रॅकरची गोलंदाजी हो नेत्रदीप गोलंदाजी निलेश बामणे यांना मात्र स्तब्ध ठेवताना मात्र पंच मात्र अवांतर धाव घोषित करतात. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एकेरी धावेबरोबर संघाची मात्र वाढते धाव संख्या होते ती 8. अचूक पंचगिरी देखील केली जाते. एक
रायगड मी मराठी परिषदांचे सचिव देखील मोठी जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावर आहे. आता मात्र शिवमय चषकामध्ये देखील जबाबदारी घेत आहेत. सामनावीराचा पुरस्कार दिला जात आहे तो साई सुतार यांना. अगदी अचूक फलंदाजी पाहायला मिळाली. विराट कोहलीचे चांगले फॅन आहेत. ओ हो ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो खामगाव या संघाला. बॅक टू पॅव्हिलियन. निलेश बामने गोलंदाजीतून मात्र वर्चस्व करून दिलंय तो आयुषने. मानव लागे दुसऱ्या चेंडूवरती चांगलं कमबॅक केलंय. शाबासकीची थाप देखील क्षेत्ररक्षकाला दिली जाते, कारण हा एक मोठा खेळाडू होता, चौकार षटकाराची आतिषबाजी करणारा खेळाडू. धन्यवाद. हॅलो हॅलो. रायगड मी मराठी प्रतिष्ठान, मी सर्व मान्यवरांच्या इकडे आभार व्यक्त करतो. राजू मुल्ला, खास करून आदेश लाड साहेब आणि या रायगड मी मराठी मंडळाचे सर्व सदस्य. अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम तुम्ही युवा आपल्या खेळाडूंसाठी घेतला आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ युवा आणि तुमची एक सांघिक टीम तुमची तयार होते, त्याबद्दल तुमचे मी आभार तर व्यक्तच करतो. पण या गोष्टीचाही आम्हाला अभिमान आहे, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं रायगड हे किल्ला आहे आणि त्या मावळ्यांच्या भूमीतून तुम्ही इथपर्यंत आलात आणि आमचंही योगदान तुम्ही आमच्याकडनं मागतात. ते आम्हाला योगदान देण्यासारखं नाही, आम्ही तुमचे आहोत. या निमित्तानेच आम्ही तुमच्याजवळ आहोत, हीच आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करतो आणि असंच तुमचं कार्यक्रम असेच राहू देत अशी मी इच्छा व्यक्त करून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद भाई. धन्यवाद. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावे बरोबर संघाची मात्र धाव संख्या होती ती 10. प्रथमेश सर जर पाहिलं तर एक बलाढ्य खेळाडू निलेशला मात्र माघारी परतवून दिले. आयुषने गोलंदाजीतून 3 चेंडूचा मात्र सामना झाला, त्यात निर्णायक चेंडू 2 पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र नवीन फलंदाज बॅटर्स मैदानामध्ये दाखल झाला तो प्रदीप, त्याची देखील पहिल्या चेंडूवरती 2 धावसंख्या पाहायला मिळते. एक माफक अशी फलंदाजी मात्र करावी लागेल. फुलटो आज मिळाला, त्याचा मात्र फायदा घेतलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात, जातोय सीमारेषेकडे, येतोय शिवमय चषकामधला ब्रँडेड षटकार प्रदीपच्या बॅट मधून केला मनगटाचा वापर आणि चेंडूने मात्र घेतला हवाई सफर. बिग 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 षटकार. आज जर पाहिलं तर सकाळपासून आमच्या आवाजात पोहोचवण्याचं काम करत आहेत ते आमचे डीजे मास्टर. डीजे खूप छान पद्धतीने त्यांच्या माध्यमातून डीजे देखील वाजवलं जात आहे. त्यांचं देखील पुढील व्यवसायासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आता मात्र या षटकाराबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या नेऊन ठेवली ती 16 या आकड्यावर. आता मात्र खोटी जबाबदारी, मोठी जबाबदारी आहे ती प्रदीप यांच्या खांद्यावरती, कारण स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने आहे. आणि त्याच्यानंतर प्रदीपची वैयक्तिक धावसंख्या पाहायला मिळते ती 8. 16 ही धावसंख्या होती संघाची. 1 विकेट गमावल्याच्या नंतर आयुष्य गोलंदाजा मात्र समाचार घेतला जातोय. 3 चेंडू हाताळले गेले दुसऱ्या षटकातील. 3 चेंडूचा सामना मात्र शिल्लक आहे. प्रदीप देखील प्रहार झालाय, 15 कमबॅक केलाय गोलंदाजी. निर्धाव चेंडू जे सांगता बारी बारी कभी तुम्हारी तो कधी हमारी, तू शेर आहे तो हम भी सवा शेर आहे, असं मात्र प्रति उत्तर करतोय, प्रति हल्ला करतोय गोलंदाजीतून तो प्रदीप. 2 चेंडू मात्र शिल्लक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो आयुष शिंदे. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावलेला हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, ज्याच्या सिंगल हँडेडली ज्याने मॅच पलटवली होती आपल्या संघासाठी, तो आयुष पुन्हा एकदा यावेळेला स्लोवर वन आणि दिशा मात्रच भरकटलाय आयुष. आणि पंच आपल्याकडे समांतर हात करून देतील अवांतर धाव. धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या आता होतीये ती 18. प्रथमेश सर जर एका बाजूला पाहिलं तर तळा तालुक्याचे अध्यक्ष म्हणजे राजूजी शिंदे, रायगड मी प्रतिष्ठानचे शिलेदार आहेत. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक जणांना जोडले जातात ते आमचे राजेजी बाटे साहेब, आज दिवसभर मात्र आपल्याकडे जोडले गेलेले आहेत. हा तर एक शिलेदार कमवण्याचा रायगड मी प्रतिष्ठान मानस आहे. हाफ ट्रॅक खोलवर टप्प्याचा चेंडू सीमारेषे पार येतोय खणखणीत प्रदीपच्या बॅट मधून. शिवमय चषकामधला वैयक्तिक दुसरा षटकार. डीजे भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी भिंत नाही, अडवू शकेल मजला अशी भिंत नाही.
संघ जरी संकटात होता पण त्या संकटातून बाहेर कसं काढावं ते या फलंदाजाने मात्र दाखवून दिलंय. तब्बल त्याची जर वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 14 या आकड्यावर नेऊन ठेवतोय. मानावं लागेल या फलंदाजाला. निलेश बामणे सारखा फलंदाज दगावटीच्या दिशेने असताना मात्र आपल्यावर कुठल्याही गोष्टीचं दडपण नाहीये, कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाहीये. फ्री माइंडने मात्र फलंदाजी करतोय तो प्रदीप. आयुषला मात्र थोडंसं महागडं षटक हाताळलं जातोय. काय वाटतं या चेंडूवरती प्रहार करू शकतो? येस पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूने घेतलाय बॉडीचा वेध आणि पंच या ठिकाणी दंडित करतायत. पंचांनी दिलाय विकेट. माघारी परतावं लागतंय शेवटच्या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतरला 23. आता 24 धावांचं मोठं आव्हान आहे ते यंगस्टार क्रिकेट संघ हरकोलकोंड यांच्या समोर. 12 चेंडू आणि धावा हव्यात त्या 24. एका बाजूला पाहिलं तर फिल्म सिटीचा उल्लेख केला तर ये तो ट्रेलर है, पिक्चर तो बहुत अभी बाकी है. क्यों? अभी तो खरगोल आने वाला बाकी है. तो खामगाव ने ट्रेलर रखा है. पिक्चर तो पूरा रिलीज करने की काबिलियत है तो हरकोल या संघाकडे. पाहूया, त्वरित विनंती करतो खामगाव या संघाला क्विक फास्ट आपण देखील क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. यानंतर पुढील होणारा सामना आहे तो मुंबईचा सम्राट अडकल फायटर्स विरुद्ध आयनोली. दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. आपण पुढील फेरीचा ब गटातील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना खेळून घेणार आहोत. अडकल फायटर विरुद्ध आयनोली. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर येणाऱ्या 22 फेब्रुवारीला ही वाट वळणाची हा नाटक देखील आपल्याला पाहायचं आहे. आपल्या रायगड मी मारारी प्रतिष्ठानचे जोडलेले ते समाजसेवक सदस्य देखील आहेत. अगदी प्रेक्षेपण पाहायला मिळेल ते 22 फेब्रुवारीला. दुसऱ्या सामन्यासाठी देखील आपल्याला कॉल केलं जाते. दोन्ही संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. येस अडकल फायटर विरुद्ध आयनोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की प्लीज स्पीडअप करायचंय, प्लीज थोडं लवकर यायचंय. प्रथमेश सर जर पाहिलं तर एका बाजूला खामगाव संघ हा म्हसळा तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर हरकोला माणगाव तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे. आणि आज आयोजन पाहिलं तर ऑल ऑफ महाराष्ट्रामधून मिळालेले सर्व सदस्य म्हणजेच रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे आयोजन पाहायला मिळतंय. हा त्रिवेणी संगम आहे तो या मालाड नगरीमध्ये. कोण वर्चस्व करतो? एका बाजूला आता मात्र 23 धावांपर्यंत 23 धावांपर्यंत जरी रोखलं तरी खामगाव संघ देखील विजयी होऊ शकतो. कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव 24 ही धावसंख्या मात्र बनवावी लागेल. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे हरकोल संघ. येस दोन्ही कॅप्टन प्लीज मित्रा स्पीडअप करायचंय, जरा लवकर यायचंय. स्ट्राईक एंडला देखील ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आयुष आणि अजय सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. आता मात्र स्ट्राईक कुठला फलंदाज घेतोय? गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील ते कदाचित निलेश बामणे ॲडव्होकेट. एक अनुभवी गोलंदाज, त्याला मात्र सामना करतील. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. जाऊया नाणेफेकीकडे. चला आपण वळूया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित मानाचा चषक शिवमय चषक आणि शिवमय चषकातील दुसरी फेरी. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना होतोय तो चंडिका 11 आयनोली विरुद्ध मुंबईचा सम्राट अडकल फायटर्स. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेत आणि मी मराठी प्रतिष्ठानचे शिलेदार सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. मी मराठी प्रतिष्ठानचे शिलेदार नंदू शिंदे साहेबांना विनंती करतो की नाणेफेक करून सामन्याची सुरुवात करायची आहे. येस सर, छापाचा कॉल आहे आणि काटा आलाय. आयनोली संघ आपण नाणेफेक जिंकलाय. आपला काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण घेऊन 12 चेंडू मध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? 20 रनच्या आतमध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशा करतो आपण तिसऱ्या सामन्यात सुद्धा इथे भेटू. येस माझा तुम्ही काय सांगाल? तुम्ही पहिल्या फेरीमध्ये अचूक कामगिरी केली. अतुल कडून 2 लगातार ब्रँडेड षटकार पाहायला मिळाले. आता पहिल्या 12 चेंडू मध्ये किती धावा काढण्याचा प्रयत्न असेल? मिनिमम 30 रन असेल. 30 रन काढू. अभ्यास विचार करू की 30 रन झाले पाहिजेत.
नक्कीच अतुल, हा तुमचा हुकमी एक्का आणि नक्कीच अडकल फायटर संघाला सुद्धा या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशा करतो आपण तिसऱ्या फेरीत सुद्धा या ठिकाणी भेटू. धन्यवाद. ओव्हर टू यू अविनाश सर. नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते. निलेश बामणे या गोलंदाजाचा मात्र समाचार घेतोय तो अजय. दुसरी धाव घेण्यामध्ये प्रयत्न असेल पण पाहूया काय समीकरण येतंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जातोय. टर्निंग पॉईंट मात्र या मॅचचा ठरू शकतो. आयुषला मात्र माघारी परतवून दिलंय. अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते खामगाव या संघाकडून. चांगली फलंदाजी करत असताना देखील त्याच्यामध्ये आपण मात्र एक विकेट गमावला जातोय. हा हदरा बसू शकतो तो हरकोल या संघाला. बॅक टू पॅव्हिलियन आयुष रनआउटच्या स्वरूपामध्ये गोलंदाजीतून मात्र वर्चस्व केलंय ते निलेश याने. अगदी तब्बल धाव संख्या मात्र होते ती 6. प्रथमेश सर जर पाहिलं तर एक धाव संख्या जरी कमी आली असती पण मात्र चांगली फलंदाजी होत होती. हा कदाचित या इनिंगचा मात्र टर्निंग पॉईंट होऊ शकतो का. आयुषला मात्र एक धाव एक्स्ट्रा घेण्याच्या मध्ये आपला विकेट गमावा लागलाय. येस, आयुष सारखा हुकमी एक्का पहिल्याच माघारी परतवण्यात यश आलंय ते केबीसीसी खामगाव संघाला आणि आयुष माघारी गेल्यानंतरला आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडवर आलाय तो कप्तान रॉबिन. येस, कॅप्टन रॉबिन इज ऑन नॉन स्ट्राईक आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अजय. अजयच्या समोर आता ऍडव्होकेट निलेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला अजयच्या बॅटमधून इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना कृपेश कडून चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि 2 धावा चोरण्याचा प्रयत्न आणि 2 धावा चोरण्यात यश सुद्धा आलंय ते हरकोलकोंडच्या दोनही फलंदाजांना. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. केबीसी खामगाव हरकोलकोंड या संघांमध्ये. एका बाजूला पाहिलं तर संघाची मात्र वाढती धाव संख्या होती ती 8. 3 चेंडू हाताळले गेलेत म्हणजे महागडं षटक कदाचित थोडंसं मानावं लागतंय. आणि अचूक समाचार देखील घेतोय तो मूर्ती लहान कीर्ती महान. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न पण मात्र असफल ठरला जातोय आणि गोलंदाजीतून मात्र वर्चस्व केलंय. अनुभव मात्र कामाला येतोय तो निलेश बामणे यांच्या गोलंदाजीतून. एक निर्धाव चेंडू टाकावा लागेल कारण 2 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या येणाऱ्या गोलंदाजावरती दडपण आपल्या माध्यमातून कमी असू शकतो. आता मात्र पहिल्या षटकातील 4 चेंडू हाताळले गेलेत. धावसंख्या मात्र खर्ची होती ती 8. एक निर्णायक 2 चेंडू मात्र आपल्याला फेकावे लागतील. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज ज्याने आपल्याला बाद केलंय तो अजय गोलंदाजी मार्कवर फलंदाजी आमंत्रित आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणासाठी दाखल. एक धाव परिपूर्ण एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी झाली. ही चुकी कदाचित आपल्याला महागात पडू शकते. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळू शकतो तो म्हणजे अजय आणि रॉबिन मध्ये. आणि थोडंसं नाखुश दिसत आहेत ते अगदी निलेश बामणे. त्यांना माहिती आहे एक धाव मात्र आपल्या संघासाठी वाचवायची आहे. त्यांना ऍडव्होकेट म्हटल्याच्या नंतर एखाद्या गोष्टीला कुठचा कलम कुठे लावायचा हा मात्र निलेश बामणेला माहिती आहे. त्याच पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षक सजवला होता पण त्याचा मात्र कुठेतरी प्रथमेश सर पाहिलं ना तर फायदा घेता आला नाहीये. नक्कीच निलेश बामणे अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला अजयच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय लॉंगॉनच्या दिशेने गॅप मध्ये असताना 2 धावा काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला नाही. थ्रोची फेकी सुद्धा अगदी अचूक बामणे यांच्या हातामध्ये आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 11 आणि आता 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. अविनाश सर, क्रिकेटचा भूतकाळ हा काही खेळाडूंनी गाजवलेला असतो आणि क्रिकेटचा वर्तमान काळ हा काही खेळाडू गाजवत असतात. म्हणूनच क्रिकेटमध्ये आपल्या खेळीवरती कधीही गर्व करू नका कारण म्हटलं जातं ना की वेळ आणि काळ कधी बदलेल हे सांगता येत नाही आणि बदलणाऱ्या वेळेला आणि क्रिकेटच्या खेळाला आपल्याला मुठीत ठेवायचं असेल तर सतर्क सावध राहणं ही महत्वाची भूमिका असते आणि तीच महत्वाची भूमिका आता हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो केबीसीसी खामगावचा हुकमी एक्का म्हणून ज्याला ओळखलं जातं तो कृपेश खताते. नक्कीच प्रथमेश सर तुम्ही उल्लेख केलात की कुठल्याही गोष्टीचं क्रिकेटमध्ये कधी गर्व नसावं. तसंच जो अभिमानाची गोष्ट सांगतो रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे जे शिलेदार आहेत त्यांना देखील कुठल्याही गोष्टीचा कधी गर्व नाही आहे. आम्हाला जर काय करायचं असेल तर समाजसेवेतून करायचं आहे. समाजसेवेचा त्यांना गर्व आहे म्हणून अजूनपर्यंत तब्बल 7 ते 8 वर्षे एकोप्याने ते काम करतायत आणि या रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं नाव आपण या जगामध्ये नेण्याचं माणूस त्यांचा आहे. आणि नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपण जगभर आपण नाव कमवाल अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो कृपेश. तब्बल धाव संख्येची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना हा मात्र पॉवरफुल फटका मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आपलातून झेल आणि माघारी जातोय तो अजय. अजयचा संपला या ठिकाणी खेळ. ब्रँडेड विकेट मिळते ती कृपेश खताते यांना. कृपेश खताते यांचा जर उल्लेख केला तर या खामगाव संघामध्ये हुकमी एक्का मानावा लागेल. अनेक वेळा तुम्ही मसा सिवर्धन असोसिएशन मध्ये पाहत असता आपल्या खामगाव या संघाकडून प्रतिनिधित्व करत असतो. तिथे देखील चांगली गोलंदाजी मालिकावीर
पटकावणारा हा गोलंदाज आहे. आता मात्र त्याच्याकडे निर्णायक षटक त्याच्याकडे आणलं गेलेलं आहे. तसेच खामगाव या संघाचे आमचे प्रशांत भाऊ देखील आहेत. त्यांचा देखील एक व्यवसाय चालू आहे. तुम्हाला देखील व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्याकडून. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड येतंय. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आयुषची जर गोलंदाजी स्टाईल पाहिलीत ना प्रथमेश सर, तर सेम कृपेश खताची जी स्टाईल आहे बघा, तुम्ही पाहिलं तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच आहेत. वर्चस्व मात्र कृपेश खताते गोलंदाजीतून करतोय. 5 चेंडू मध्ये मात्र आवश्यकता असेल ती हरकोल या संघाला 13 या धावसंख्येची. महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवल्याच्या नंतर. नक्कीच ऍडव्होकेट निलेश बामणे यांच्यासारखा अनुभवी खेळाडू ज्या संघामध्ये खेळतो त्याच संघाकडून त्यांच्याच खांद्याला खांदा लावून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो कृपेश खताते. पुन्हा एकदा सज्ज यावेळेला विराटच्या समोर. यावेळेला पुन्हा एकदा बीट करण्यात यश आले का नाही पंचांनी सांगितलंय. चेंडू झालाय साईड आणि दिलाय वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. आता 5 चेंडू मध्ये पुन्हा एकदा 12 धावांची आवश्यकता असताना विराज आणि रॉबिन यांना इथे चांगली फटकेबाजी करावी लागेल. विराज मात्र स्ट्राईक एंडला आहे. अवांतर धाव मिळते म्हणजे समीकरण थोडंसं सोपं झालंय. 5 चेंडू तिथेच आहेत आणि 11 धावे ते 12 धावेंची मात्र आवश्यकता आहे. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. स्टेट ड्राईव्ह प्रहार मोठा करण्याचा प्रयत्न. प्रितेश क्षेत्ररक्षणासाठी दाखल. मोठा हादरा बसतोय तो हरकोल या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन. मोठा हादरा मानावा लागेल. विराजला मात्र माघारी परतावा लागेल. काय गोलंदाजी, नेत्रदीप गोलंदाजी. म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्याचप्रमाणे मात्र प्रयत्न करतोय तो कृपेश खताते. मानावं लागेल. 13 धावसंख्या असताना मात्र अचूक गोलंदाजी करतोय. मोठा हादरा बसवून दिला. कारण प्रथमेश सर मी देखील सांगितलं, प्रयत्न मात्र करावे लागतील. प्रयत्न केल्याच्या नंतर यशाला देखील आपल्याकडे झुकावं लागतं. ते प्रयत्न चालू आहेत. ते म्हणजे अगदी कृपेश खतातेचे. नक्कीच आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी इथे करताना पाहायला मिळते तो कृपेश खताते. आपण नेहमी पाहत असतो खामगावच्या संघाचं प्रतिनिधित्व करताना प्रथम फलंदाजीसाठी येऊन षटकारांची आतिषबाजी त्याच्याकडून पाहायला मिळते आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा अचूक टप्प्याची गोलंदाजी करून आपल्या खामगावच्या संघाला अनेक किताब त्याने पटकावून दिले. तो केबीसीसीचा कृपेश खताते यावेळेला सुद्धा 13 धावा डिफेंड करण्यासाठी आला होता. आता 4 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तो आर्यन. चला, आर्यनने मगाशी सुरना अशी गोलंदाजी केली होती. यावेळेला डेड बॉल. पंचांचा इशारा जातोय डेड बॉल. एका बाजूला पाहिलेत ना सर, तर आर्यनच्या बॅट मधून एकदा चौकार षटकार जर आला ना, तर सामन्यामध्ये अजून देखील रंगतदार मजा आणू शकतो. पण तो कारनामा आर्यनला करावा लागेल. कृपेश खताते गोलंदाजीत वर्चस्व करतोय आणि तो जर थांबवायचा असेल आर्यनला मोठी फलंदाजी करावी लागेल. काय पॉईंट क्षेत्ररक्षण सजवलं गेले. 1 धावसंख्या मिळते. एकेरी धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती तब्बल 13 ही धावसंख्या. म्हणजे आता समीकरण थोडंसं सोपं झालंय. 3 चेंडू मध्ये आवश्यकता आहे ती 11 धावेची. नक्कीच सर, समीकरण जरी सोपं झालं असलं तरी सुद्धा जो फलंदाज मगासपासून होता नॉन स्ट्रायकर एंड वरती, तो आता जाऊन पोहोचलाय स्ट्राईक एंड वर. कॅप्टन रॉबिन कडून आहेत मोठ्या अपेक्षा आणि रॉबिनला नक्कीच इथे रॉबिन उथप्पासारखा खेळ करावा लागेल. 3 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता असताना या हरकोलकोणच्या रॉबिनला मात्र इथे षटकार मारावा लागेल. परंतु सामना आहे एका मोठ्या खेळाडू समोर. खेळाडू आहे कृपेश खताते. नक्कीच कृपेश खताते एक चांगला गोलंदाज आहे. तुम्हाला एक आठवण करून देतो, 2024 ते 25च्या मोसमामध्ये नायगाव टिवरी या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना देखील या गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. अनुभव मात्र त्याच्याकडे आहे गोलंदाजीकडे. तो मात्र अनुभव पणाला लावतोय. कारण त्याच निलेश बामणेंच्या ताळमेमध्ये घडलेला हा गोलंदाज आहे. अनुभव देखील चांगला वर्चस्व पाहतोय. नेत्रदीप गोलंदाजी. प्रत्येक खेळाडूचा मात्र लक्ष लागलंय ते या गोलंदाजाकडे. पण मात्र स्ट्राईक एंडला देखील मोठा खेळाडू आहे तो म्हणजे स्वतः कप्तान कुल रॉबिन कडे देखील मोठी काबिलियत आहे. स्लोअरची गोलंदाजी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. दडपणामध्ये कुठेतरी गोलंदाजी येतोय. त्याचा फायदा मात्र होतोय तो हरकोल या संघाला. आता मात्र समीकरण सर पाहिलं तर थोडासा सोपा होतोय. आता मात्र चेंडू तिल्लक राहत आहेत 3 आणि आवश्यकता आहे ती 10 या धावसंख्येची. म्हणजे सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांकाला आपल्याला अबाधित संघाला पुढे न्यायचं असेल 10 धावसंख्या ही बनवावी लागेल. नक्कीच आता सचिन तेंडुलकर सरांना मानवंदना नक्कीच इथे दिली जाते का बघूया. रॉबिनच्या माध्यमातून रॉबिन सज्ज. एक मोठा फटका. कृपेश खताते पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला रॉबिनच्या बॅट मधून चेंडू आहे हवेमध्ये. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा खणखणीत आणि दणदणीत शिवमय ब्रँडेड षटकार. काय फलंदाजी. नेत्रदीप मी तुम्ही म्हटलं होतं ते का कप्तान कोण म्हणाला ओळखलं जातं. शांतमय होतं. तुम्ही देखील आता सांगितलात का
आणि वेळ कधी बदल हे सांगितलं जात नाही आहे, मात्र त्यांनी काळ आणि वेळ बदलण्यासाठी त्यांनी ठेवला आपल्याकडे तो संयम, आणि तो संयम मात्र कामाला येतोय. आता मात्र आवश्यकता असेल ती 2 चेंडू आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये जर हा निर्धाव चेंडू आला तर अजून देखील रंगतदार मजा येऊ शकते. पण मात्र रॉबिन एकेकी हार मारणारा फलंदाज नाही आहे. दडपणामध्ये येतोय तो संघ खामगाव संघ. इथून संघ जो विजयी होईल तो अगदी तिसऱ्या फेरीमध्ये पदार्पण करेल. म्हणजे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. एका बाजूला थोडंसं नाराज दिसतंय ते निलेश बामणे, कृपेश खताते देखील टेन्शन मध्ये आहेत. पण एक निर्णायक चेंडू मात्र हाताळावा लागेल. दोन्ही संघांकडे मात्र सुवर्ण संधी आहे. आता मात्र रॉबिनला रिक्स आपल्या अंगावर घेण्याचा धाडस तर करावाच लागेल, आणि तो धाडस मात्र पाहायला मिळतंय. पाहूया, 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 360चं मैदान आहे. एबी डिव्हिलियर्स जर आपल्याला बनायचं असेल तर अगदी मैदानामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. कृपेश खताते गोलंदाजी मार्कवर सज्ज. एक निर्णायक चेंडू फेकावा लागेल. अवांतर धाव दडपणामध्ये गोलंदाजीतून तो म्हणजे कृपेश खताते. नक्कीच नक्कीच दडपण आणि प्रेशरचा हा गेम आहे, आणि हा प्रेशर यावेळी घेतोय तो केबीसीसी खामगावचा गोलंदाज. कारण समोर उभा ठाकलाय तो हरकोलकोंडचा कर्णधार रॉबिनने कर्णधाराला साजेशी अशी खेळी या ठिकाणी केलेली आहे. एका चेंडूमध्ये 6 धावा ज्याने पटकावल्या. अगदी 600च्या स्ट्राईक रेटने इथे फलंदाजी करत असताना रॉबिन तर 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. कृपेश खताते गोलंदाजी मार्कवर सज्ज. झेल घेण्याचा प्रयत्न असेल, जातोय सीमारेषे पार, येतोय खडखडी षटकार. मानावं लागेल, कारण म्हटलं जातं ना डीजे थँक्यू.